नमस्कार मैत्रिणींनो, धनश्री रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर बनवूया आपण मुळ्याच्या पानाची भाजी. मुळ्याचे पानं घेतले, 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद, थोडी कोथिंबीर घेतली, 1 टोमॅटो चिरून घेतला, 1 कांदा घेतला चिरून, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 चमचा मोहरी घेतली, 1 चमचा जिरे घेतले, हिंग घेतला, 1 वाटी बेसन घेतलं, चवीकरता मीठ घेतलं. मी हे पानं इथे धुवून घेते. मी इथे बारीक चिरून घेते भाजी. माझी इथे भाजी चिरून झाली बारीक. मी गॅस लावून घेते इथे. आता माझी इथे कढई गरम झाली. आता तेल घालून घेते मी याच्यात. माझे तेल गरम झाले इथे. आता मोहरी घालून घेते मी याच्यात, जिरे घालून घेते, हे लसणाच्या पाकळ्या घालून घेते. लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचे. मी आता कांदा घालून घेते. आता छान लसूण कांदे छान लालसर झाले. मी आता टोमॅटो घालून घेते, तिखट घालून घेते, याच्यात हळद घालून घेते, मी हिंग घालून घेते याच्यात. मी ही भाजी घालून घेते याच्यात. या भाजीला छान परतून घेऊया आपण. मी बेसन घालून घेते याच्यात. शिजून घ्यायची भाजी 5 ते 6 मिनिटं. हे भाजी मी छान शिजून घेतली. मीठ घालून घेते मी, थोडा शिरकाव मारायचा पाण्याचा. ही भाजी छान वाफवून घेते मी 5 ते 6 मिनिटं. माझी ती भाजी शिजून झाली. आता गॅस बंद करते मी. का केली छान झाली भाजी माझी. मी आता ह्या डिशमध्ये काढून घेते. अशी आपली मुळ्याच्या पानांची भाजी, आयुर्वेदिक पौष्टिक भाजी तयार आहे. तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा.